तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मात्र देशातील सर्वात मोठं मतदान केंद्र असलेल्या धारावीमध्ये कलर कोड वापरण्यात आलेला आहे। जवळपास 42 मतदान केंद्र आहेत आणि 43,000हून अधिक मतदार या ठिकाणी मतदान करतील। घोळ होऊ नये आणि गर्दी होऊ नये यासाठी कलर कोड सिस्टीम वापरण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, ही सिस्टीम नेमकी कशी काम करणार आहे? अगदी आपण पाहतोय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला बरोबर 7:30 वाजता सुरुवात होणार आहे। मात्र देशातील सर्वात मोठं मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी उभा आहे आणि पाहतोय आपण की कलर कोड सिस्टम वापरलेली आहे। जवळपास 42 मतदान केंद्र या ठिकाणी आहेत आणि 43,000हून जे आहे ते अधिक मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। मात्र कुठल्या प्रकारचा घोळ होऊ नये यासाठी आपण पाहतोय की धारावीतली ही शाळा आहे आणि त्यामध्ये सगळी कलर कोड सिस्टम वापरण्यात आलेली आहे। एंट्री जर केली तर एंट्रीला आपल्याला पाहायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे कलर कोड आहेत आणि त्या कलर कोडवरती मतदान केंद्र किती आहे आपण पाहतोय की पिंक कलर आहे 38 ते 42, खाली हिरवा कलर आहे 15 ते 19 असे वेगवेगळे कलर केलेले आहेत। जी चिठ्ठी मिळणार आहे मतदानाची ती सुद्धा त्याच कलरची असणार आहे आणि कार्पेट खाली दिलेलं आहे। याच कार्पेटनी सरळ त्या रंगाने चालत गेल्यानंतर पुढे जो काही रंग येईल त्याच रंगाचं पुढे आपल्याला तो बूथ दिसणार आहे, मतदान केंद्र आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मतदान करायचं आहे। त्यामुळे 42,000 जरी मतदार असले तरी त्या ठिकाणी त्या कलर कोडने जाऊन मतदान करतील। त्यामुळे कुठल्या प्रकारचा घोळ होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे। खरं तर हा जो पॅटर्न आहे हा देशात गौरवण्यात आलेला आहे, कारण कुठल्या प्रकारचा घोळ लोकसभा किंवा विधानसभेला पाहायला मिळाला नव्हता। वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। अगदी आपण समोर पाहिलं तर या ठिकाणी आलेल्यांचं सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी एक वेगळं होऊ नये, कुठलाही घोळ होऊ नये यासाठी कलर कोड सिस्टीम राबवण्यात आलेली आहे। त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजू, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।